मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आता भिक्या हा स्वराला मंजुळाच्या घरी घेऊन येतो. आता तेथे गेल्यानंतर स्वरा ही झोपलेली असते, तर स्वराला आता तो बेडवर झोपवतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. साहेबरावाचा माणूस आता तितक्यात तेथे येतो आणि म्हणतो, त्या मंजुळाबाई आपण ह्या मुलीला तर इकडे आणलं आहे, आता मंजुळी देखील इकडे येईल. आता तुला तर माहिती आहे साहेबराव कसा माणूस आहे, कारण साहेबरावाच्या तावडीत एखादा माणूस आल्यानंतर तो जाणार कसा हे फक्त साहेबरावाच्याच हातात आहे. आता ह्या लहान लेकराचा जीवसुद्धा यामध्ये जाऊ शकतो, तुझा सुद्धा आणि मंजुळाचा सुद्धा. आता भिक्या काहीही बोलत नाही, शांत होतो आणि मंजुळाच्या त्या फोटोंकडे पाहत राहतो. त्यामध्ये मंजुळा नाचतानाचे खूप फोटोज असतात. त्यानंतर भिक्या हा बाहेरून दाराला कडी लावतो आणि तेथून जातो. काही वेळाने स्वराही जागी होते आणि समोर पाहते तर तिला काहीही आठवत नसतं. ती आठवण्याचा प्रयत्न करते. मग तिला आठवतं की मी ढाब्यावर गेले होते, तिथे खात असताना मला ठसका लागला, माझे मामा पाणी आणायला गेले, मग तितक्यातच मला कुणीतरी स्वरा म्हटलं आणि इकडे घेऊन आलं. तर ती इकडे तिकडे पाहत असताना मनातल्या मनात विचार करत असते की तो आवाज तर ओळखीचा होता. आता तिला मंजुळाचे ते फोटोज दिसतात. ती म्हणते हे घर आईचं तर नाही ना, असं म्हणून ती खूपच खुश होते आणि सगळे ते फोटो अगदी निरखून पाहत असते. त्यानंतर ती दाराकडे जात दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. तू बाहेरून दार बंद असल्यामुळे आता तिला काय करावं सुचत नाही. आणि भिक्या आता जेवण घेऊन तेथे येतो. तो दार उघडतो. तोच आता स्वराही दाराच्या पाठीमागे लपते. आता लपल्यानंतर भिक्याला काही ती दिसत नाही. तो स्वराला आता आवाज देऊ लागतो, पण स्वरा आता त्याला चकवा देऊन बाहेर पळू लागते. तेव्हा तिच्या पाठोपाठ आता भिक्या पळतो आणि म्हणतो, अगं स्वरा थांब, तू कुठे चालली पळत, तू जाऊ नको अशी, असं म्हणून तो आता स्वराला अडवण्याचा प्रयत्न करतो. पण स्वरा आता काही केल्या ऐकत नाही. साहेबरावाची माणसं देखील आता भिक्याच्या पाठीमागे पळू लागतात. स्वरा पळत असताना निमकी जाऊन साहेबरावाला धडकते आणि म्हणते की हे गुंड आहेत ना, ते मला मारण्याचा प्रयत्न करतायत, मला पकडण्याचा प्रयत्न करतायत, प्लीज मला वाचवा यांच्यापासून. तेव्हा आता साहेबराव म्हणतो की तू घाबरू नकोस अजिबात, मी आहे तुझ्या बरोबर. तेव्हा साहेबराव आता रागातच भिक्याकडे पाहतो. भिक्या आता त्याला पाहून खूप घाबरलेला असतो. तेव्हा आता स्वरा म्हणते, तुम्ही तर चांगले आहात ना काका, प्लीज मला वाचवा तुम्ही. साहेबराव म्हणतो, या लहान लेकराला तुम्ही हातच का लावला आणि तुमचं काय बिघडवलं होतं, अशी शिकवण नाही आहे माझी तुम्हाला, असं म्हणून तो आता खूपच भडकतो आणि म्हणतो की काय रे, मी इथे 2-3 महिने नव्हतो तर तू कुठे गायब होता, आमच्या तावडीतून सुटला होता का, असं म्हणून तो भिक्याला आता 2-3 कानाखाली मारतो. आता भिक्याच्या तोंडावर असणारं ते कापड बाजूला पडतं. त्यामुळे आता स्वराला समजतं की तो भिका आहे. तेव्हा ती म्हणते, भिका मामा तू इथे कसं काय, तू मला किडनॅप केलं होतंस का? तेव्हा तो म्हणतो, अगं तसं नाही. पण साहेबराव आता रागातच भिक्याकडे पाहतो. त्यामुळे भिक्याला आता शांत बसावं लागतं. मग नंतर आता साहेबरावच मला म्हणतो, तू अजिबात घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर, हे तुला काहीही करणार नाही, असं म्हणून तो भिक्याला आता खूप बोलू लागतो. म्हणतो की अरे, तुम्हाला एवढे दिवस आम्ही पोचलं, सरकारांनी तुला एवढे दिवस कामावर ठेवलं, त्याचा तू फायदा घेतोस का? तर आता स्वरा म्हणते, भिका मामा, अरे मंजुळा आईला जर समजलं की तूच मला किडनॅप केलं होतं, मग काय करेल ती, तुला तर माहिती आहे, तू तिचा भाऊ आहेस ना, ती तुला राखी बांधते ना, आणि तिच्या बाबतीत तू धोका करतोस, असं चालणार नाही. तेव्हा आता भिक्या म्हणतो, स्वरा मला माफ कर. आता स्वराच्या तोंडून मंजुळाचं नाव ऐकताच आता साहेबराव तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला समजतं की मंजुळाचा पत्ता नक्कीच हिला माहीत असेल, म्हणूनच तो आता स्वराला म्हणतो, हे काय चिंदी आहेत, त्यामुळे ते तुला काही करू शकणार नाही, असं म्हणून आता तो म्हणतो की आपला पुढे वाडा आहे ना, तिकडे आपण जाऊयात, तिथे तू सेफ असशील. तेव्हा आता स्वरा ठीक आहे असं म्हणते आणि लगेच आता साहेबरावाबरोबर जाऊ लागते. तेव्हा आता भिक्याला खूप टेन्शन येतं की अगं स्वरा, तू माझ्याबरोबर होतीस तेव्हा सेफ होतीस, परंतु आता तू या हैवानाच्या तावडीत गेलीस, तुझी आता यापासून सुटका नाही. आणि मंजुळाला जर समजलं की साहेबरावाच्या तावडीत स्वरा आहे, मग तर नाहीच नाही, आता काही खरं नाही, मंजुळा माझं काय करेल ते, हाच प्रश्न आता भिक्याला पडलेला असतो. तर आता दुसरीकडे मल्हार आणि
निरंजन मामा एकाच लॉकअपमध्ये असतात. मल्हार खूप रागात आता निरंजन मामाकडे पाहत असतो. तेवढ्यातच चायवाला तेथे येतो. तावडे शिंदेला विचारतो, तुम्हाला चहा हवा आहे का? पण कुणीही चहा घेत नाही. नंतर तो आता निरंजन मामांना सारखा म्हणतो की चहा घ्या, पण मल्हार निरंजन मामा चहा पिण्यासाठी स्पष्टपणे नकार देतात. तो आता मामाला सारखा खुणावू लागतो की या चहाच्या कपाच्या खाली काहीतरी आहे, चिठ्ठी आहे तुमच्यासाठी. त्यानंतर आता निरंजन मामा हे ती चिठ्ठीसह लगेच तो चहाचा कप घेतात. आता ते घेतल्यानंतर निरंजन मामा मल्हारजवळ येऊन बसतात, तर ते चहा पित असतात. काही वेळाने आता निरंजन मामाला लगेच मल्हार बोलू लागतो, आता तर तुम्ही स्वराची खूप काळजी दाखवत होतात आणि आता लगेच चहा प्यायला लागलात, तुम्हाला काही वाटत नाही का हो? असं म्हणून आता मल्हार खूपच रागात मामाकडे पाहू लागतो. मामा आता येऊन मल्हारजवळ बसतात आणि त्याला म्हणतात की हे घ्या चिठ्ठी. पण आता मल्हारचं त्याकडे लक्षच नसतं. तर आता निरंजन मामा ती चिठ्ठी मल्हारकडे देतात. तेव्हा मल्हारला आता समजतं माणूस आपल्या कामाचा होता आणि म्हणूनच त्या चहासोबत त्या माणसाने चिठ्ठी सुद्धा दिली. तर आता ती चिठ्ठी तुम्ही वाचा असं खुणावूनच निरंजन मामा म्हणतात. आणि मी पुढे जाऊन पाहतो पोलीस येत आहेत की काय. मल्हार आता ठीक आहे असं म्हणतो. मंजुळा आता ह्या सगळ्या घटनेकडे पाहत असते. तिला वेगळाच जरा डाऊट आलेला असतो. त्यानंतर मल्हार आता ती चिठ्ठी वाचतो. त्यामध्ये लिहिलेलं असतं की स्वरा आमच्या तावडीत आहे, जर तुम्हाला तिला भेटायचं असेल तर बरोबर रात्री 12 वाजता पोलिसांना चकवा देऊन तुम्ही बाहेर या. बाहेर आल्यानंतर एका राखाडी रंगाच्या गाडीत बसा, मगच स्वरा भेटेल तुम्हाला, नाहीतर मग तुमची ही संधीसुद्धा हुकणार आहे. आता या चिठ्ठीतील मजकूर वाचून मल्हारला खूप मोठा धक्का बसतो. मंजू आणि निरंजन मामा त्याकडे पाहू लागतात. मल्हार आता पुढे विचार करू लागतो की रात्रीचं कसं इथून बाहेर पडायचं, पोलिसांना कसा चकवा द्यायचा आणि या जेलमधून बाहेर पडल्यानंतर खरंच माझी स्वरा मला भेटेल का. तर दुसरीकडे आता स्वरा रूममध्ये बसलेली असताना तेथे साहेबराव येतो आणि स्वराला म्हणतो, काय राणी मग काय करतेस तू? तेव्हा माझं नाव स्वरा आहे असं ती म्हणते. तुझ्या पोटात आता कावळे कावकाव करत असतील ना असं तो विचारतो. तेव्हा ती म्हणते, हो पोटात तर खूप कावळे कावकाव करतायत, मला भूक लागली आहे. तेव्हा त्या कावळ्यांना म्हणावा आता शांत राहा, कारण मी आता भरपूर जेवणार आहे. तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. आता पुढे तो म्हणतो की आता तुम्ही जेवण हाना. तेव्हा हाना म्हणजे असं स्वरा विचारते. तेव्हा तो ॲक्शन करून दाखवतो आणि म्हणतो हाना म्हणजे पटपट जेवण करून घ्या. स्वरा म्हणते आता ठीक आहे. पहिला घास घेणार असते तर साहेबराव म्हणतो की थांबा मी तुम्हाला पहिला घास भरवतो, असं म्हणून तो तिला जेवण भरवत असतो. त्यानंतर साहेबराव खूप गोड गोड गप्पा तिच्याबरोबर मारू लागतो आणि म्हणतो, गुंडांच्या तावडीतून सोडून आम्ही वाड्यात आणलं आहे म्हटल्यावर तुम्ही अगदी सुरक्षित आहात. त्या सर्वांना आम्ही एकदम सायलेंट केलंय. मला एकच सांगा, तुम्हाला आम्ही आवडलो ना? स्वरा म्हणते, हो आवडलात तुम्ही मला. तुम्ही मला काय म्हणणार असं साहेबराव विचारतो. स्वरा म्हणते, मी तुम्हाला मामा म्हणणार. त्यावरती स्वरा म्हणते, मी तुम्हाला मामा म्हणते. मग आता साहेबराव म्हणतो, मामा नको, ते ऐकायला कसं वाटतं, मामा मामा, तुम्ही ना आम्हाला काका म्हणा. त्यावरती स्वरा म्हणते, नको मला मामाच आवडतं. तर मी त्या भिकाजीसारखा व्हिलन मामा आहे का असं हे साहेबराव विचारतो. स्वरा म्हणते की तसं नाही, पण मामा ऐकायला कसं छान वाटतं ना. नंतर तो म्हणतो की मी तुम्हाला आता जेवण भरवतोय ना, तुम्ही सुद्धा मला एखादा घास भरवायला पाहिजे ना. स्वरा म्हणते, कशी विसरले मी, असं म्हणून ती आता साहेबरावाला एक घास भरवते. तर आता ते दोघेही एक छान असा सेल्फी काढतात. तो म्हणतो की माझे खूप फॉलोअर्स आहे, आता आपला व्हिडिओ व्हायरल होणार. आता मी आपला हा व्हिडिओ पटापट व्हायरल करतो, तोपर्यंत तुम्ही जेवण करून घ्या असं साहेबराव म्हणतो आणि बाजूला जाऊन जरा उभा राहतो. मग मनातल्या मनात आता तो विचार करतो की मंजुळा राणी आता खूप मजा येणार आहे, कारण तुझी ही मुलगी माझ्या तावडीत आहे. आता तू तिला शोध देणार किंवा तुझा शोध घेत मी तिकडे येणार. आता स्वराबरोबर गोड गोड बोलून चांगलाच साहेबरावाने मंजुळाला पकडण्याचा प्लॅन केलेला असतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये मल्हार हा निरंजन मामाला खूप मारतो आणि म्हणतो, कोणासाठी काम करतोस ते सांग. तेवढ्यातच आता मंजुळा सर्वांना आवाज देते की इन्स्पेक्टर साहेब पटकन या इकडे, मल्हार साहेब निरंजन मामाला खूप मारतायत. तेव्हा तावडे तेथे येतात, दोघांची भांडणं सोडवू लागतात. तेवढ्यातच लाईट जाते. त्या संधीचा फायदा घेऊन मल्हार आणि निरंजन मामा हे दोघेही राखाडी रंगाच्या गाडीत बाहेर येऊन तेथून पळ काढतात. स्वराला भेटण्यासाठी ते चाललेले असतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.